सर काय सांगणार जळगावच्या जामनेर या ठिकाणी शहापूर येथील एका व्यक्तीचा हल्ल्याचा झुंज झाली होती, नेमकं काय प्रकरण आहे आणि आता काय परिस्थिती आहे? सकाळी 8:30च्या सुमारास आम्हाला अशा भ्रमणद्वारे माहिती मिळाली होती की शहापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीमध्ये बिबट पडलेला आहे. तर त्या अनुषंगाने तात्काळ आमचे वन कर्मचारी जागेवर पोहोचले होते आणि अशा वेळेस गावातील कर्मचारी व आजूबाजूच्या गावातील गावकरी पण तिथे गोळा झाले होते. अशा वेळेस बिबट्या रेस्क्यू करत असताना बिबट विहिरीतून अनेकदा बाहेर यायचा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नामध्ये एकदा बिबट्याला यश आल्यानं तो बाहेर आल्यावेळेस अशा वेळेस गावकरी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला आपण जाळीद्वारे त्याला रेस्क्यू केलं होतं. या रेस्क्यूच्या झटापटीमध्ये काही नागरिकांना दुखापत झाली, इव्हन वन कर्मचाऱ्यांनाही दुखापत झालेली आहे. आणि त्यावेळेस त्याला तिथून त्याला जाळीद्वारे रेस्क्यू केलं, त्याला पिंजऱ्यात आपण स्थलांतर केलं आणि त्याला आपण कार्यालयीन परिसरात घेऊन आलो. त्यानंतर आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे त्याला पशुवैद्यकाऱ्यांद्वारे आपण तपासणी केली. या घटनेबाबत वरिष्ठांना आपण देखील कळवलेलं आहे आणि पुढील घटनेचा तपास आपण करत आहोत. डॉक्टरांची तपासणी झाल्यानंतर काय झालं सर नेमकं पुढे? डॉक्टरांनी त्याला तपासणी केल्यावर असं कळवलं की त्याला हेड इंजुरी झालेली आहे, असं डॉक्टरांनी त्याला निदान केलं होतं. किती तासांनी वारला तो त्याच्यानंतर? त्याच्यानंतर तो अंदाजे रेस्क्यू केल्यानंतर 3 ते 3.5 तासानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. मृत घोषित केल्यावर पुढची काय कारवाई केली सर? घोषित केल्यानंतर त्याचं डॉक्टरांच्या पशुवैद्यकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे त्याचं आपण शवविच्छेदन केलं होतं. शवविच्छेदन केल्यानंतर वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये आपण त्याचं नियमाप्रमाणे त्याचं आपण दहन केलेलं आहे. सर हा मेल 5 ते 6 वर्षाची मादी असून ती कोणत्याही प्रकारे गर्भवती नव्हती. साधारण त्यांची तपासणी करत असताना हेड इंजुरीचे काही एक्सरे किंवा काही काढण्यात आले होते का तपासणी? हेड इंजुरीचे असे इथं सुविधा असे काही आपण असं एक्सरे वगैरे काढले नव्हते, पण ते इंजुरी डॉक्टरांनी PM करताना त्यांना ती दिसून आलेली आहे. अच्छा सर, कोण दोषी वाटते तुम्हाला बिबट्यात वारला? सदर घटनेमध्ये दोषी असं आपण कोणाला म्हणू शकत नाही, कारण की अशा इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक जणाला आपल्याला जीव प्रिय असतो. इव्हन वन्य प्राण्याची महत्त्वाचा जीव आपलं वाचवणं कर्तव्य आहे. पण अशा घटनेमध्ये आपण कोणाला दोष देणं योग्य नाही राहणार, कारण की ती विहीर कोरडी होती आणि त्या विहिरीमध्ये दगड आणि पाताळ असल्यामुळे कदाचित बिबट्या त्या विहिरीच्या दगडावर पडल्यामुळे त्याला दुखापत होऊ शकली आणि त्याला ती दुखापत झाली असू शकते. तसे काही फोटो वगैरे आपण काढलेले आहेत का? या जागेवरचे आपल्याकडे फोटो पण असतात.